मंडळी हा आहे स्टेशन रोड, डोंबिवली पूर्व विभागातील स्टेशन रोड। पूर्वी आपलं या रोडलाच होता, पण तिकडे स्टेशनला होता, ठीक आहे। आणि इकडून तुम्ही जर चालत याल पुढे तर स्वामीनारायण मंदिर समोर तुम्हाला दिसेल। त्या स्वामीनारायण मंदिरच्या जवळच म्हणजे अगदी शेजारी इथे आपलं स्टुडिओ आहे। सो हे स्वामीनारायण मंदिरवरून चालत चालत पुढे आलो आणि समोरच आपलं देवबाप्पा स्टुडिओ, HDFCचं ATM आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूला। नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत राव आणि तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। फार उशीर झाला आहे मला माहिती आहे, कारण त्याला आपण काहीच नाही करू शकत, कारण शासनाकडून निर्णयच उशिरा आला POP बद्दल। त्यामुळे आपल्याला व्हिडिओ मूर्त्या आपल्या शॉपपर्यंत पोहोचायला उशीर झाला आहे आणि हा व्हिडिओ यायला उशीर झालेला आहे। सो सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण देवबाप्पा आर्ट्स या नावाने आपला स्टुडिओ ओपन करत आहोत। लवकरात लवकर यावं, तुम्ही तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। खूप सात्विक आणि सोज्वळ रूपातले बाप्पा आपल्याकडे आलेले आहेत, त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे। जास्त दाखवता येणार नाही कारण मूर्त्या खूप आहेत आणि प्रत्येक मूर्तीचं डिटेल्स दाखवायला गेलं तर व्हिडिओ फार मोठा होतो। सो हा व्हिडिओ कसा वाटतोय शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा।
मला आवडलेली म्हणजे सगळ्याच मूर्त्या माझ्या आवडीच्याच आहेत, खूप सिलेक्ट करून अशा आणलेल्या आहेत, पण त्यातल्या त्यात मला फार आवडलेली आणि खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की ती आपल्या स्टुडिओमध्ये यावी, ही मूर्ती मी तुम्हाला आता दाखवतो. इकडे एक पाषाण मूर्ती सुद्धा आहे, ती आता मी ॲक्च्युली बुक झाली आहे, ती पुन्हा अजून पाहिजे असेल मिळेल. ही आणि ही मूर्ती सेम सारख्याच आहेत, फक्त ही रंगात रंगवलेली आहे आणि ती पाषाण मूर्ती आहे. त्याचा मी फोटो तुम्हाला आता दाखवतो, स्क्रीनवर दिसतोय बघा. तर ही मूर्ती अशी होती जी आता पॅक करून ठेवली आणि ही विक्रोळीला जाणार आहे आपली. एवढी मातीची आहे, शाडू मातीची, पूर्णपणे गणपती बाप्पाची पाषाण मूर्ती, सुंदर.
तर मंडळी अशा होत्या आपल्या देवबाप्पा आर्ट स्टुडिओमधल्या या सात्विक सोज्वळ अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या, ज्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वच मूर्त्या नाही दाखवता आला, कारण जर सगळ्या मूर्त्या एक एक दाखवायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालाच बघायला कंटाळा येईल। सो इथे या, प्रत्यक्ष बघा, कारण कॅमेरामध्ये दाखवण्याची व्हिडिओ क्वालिटीचा वेगळा असू शकते आणि समोर प्रत्यक्षात बघण्याची, बाप्पाला बघण्याची वेगळी असते मजा। सो असा होता थोडक्यात आपला देवबाप्पा आर्ट्सचा व्हिडिओ। असेच छान छान व्हिडिओ यापुढेही आणण्याचा मी प्रयत्न करणार आणि येस नक्की प्रयत्न करणार, कारण आता आपले सणवार सुरू होत आहेत श्रावण महिन्यापासून, तो नक्की व्हिडिओ येत राहतील। हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा। असे छान छान व्हिडिओ यापुढेही येतील। तोपर्यंत टाटा बाय बाय, देव पाठीशी आहे।